लिव्हरच्या संबंधित आजाराच्या रुग्णांनी उन्हाळ्यामध्ये नेमकी कशी काळजी घ्यावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। उन्हाळ्यामध्ये खूप ताण लागणे, थकवा येणे, चक्कर येणे हे खूप नॉर्मल वाटतं, पण लिव्हरचा आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी ही लक्षणं कंडिशन बिघडण्याची सुरुवात असू शकते। कारण उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स जसं की मीठ, कॅल्शियम, क्लोराईड, पोटॅशियम खूप वेगाने कमी होतात आणि लिव्हर आधीच कमजोर असेल तर या छोट्याशा इम्बॅलन्स सुद्धा लिव्हर अधिकच कमजोर करू शकतात आणि रुग्णाची अवस्था गंभीर बनू शकते। म्हणूनच लिव्हरचे पेशंट जसे की फॅटी लिव्हर, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, हेपॅटायटिस डी, हेपॅटायटिस ई, क्रॉनिक लिव्हर डिसीज, लिव्हर फायब्रोसिस, लिव्हर सिरोसिस, लिव्हर कॅन्सर या रुग्णांनी स्वतःची जास्त काळजी घेणं संयुक्तिक ठरेल। सगळ्यात आधी लक्ष द्या हायड्रेशनवर। शरीरातील पाणी कमी झालं की ब्लड फ्लो आणि टॉक्सिन क्लिअरन्स लिव्हर कडून आणि किडनी कडून होतो तो कमी होतो, ज्यामुळे थकवा, चक्कर, अशक्तपणा वाढू शकतो आणि रुग्ण गंभीर अवस्थेमध्ये पोहोचू शकतो। पण एक महत्वाची गोष्ट, लिव्हर सिरोसिस मध्ये, एंड स्टेज लिव्हर डिसीज मध्ये पोटात पाणी साठत असेल, असायटिस असेल तर जादा पाणी पिणं पण योग्य नसतं। फ्लुइड इंटेक म्हणजे पाण्याचा इंटेक योग्य प्रमाणामध्ये ठेवणं महत्वाचं आहे। त्यासाठी आउटपुट किती आहे म्हणजे लघवीतून पाणी बाहेर किती जातंय हे बघणं आणि त्यानुसार फ्लुइड इंटेक ठेवणं हे जादा महत्वाचं आहे। तसंच शरीरातील मीठ नियंत्रणात ठेवणं हे पण आवश्यक असतं। लिव्हर सिरोसिस मध्ये असायटिस असेल तर साधारणपणे 3 ग्रॅम मीठ फक्त दिवसभरामध्ये घेणं गरजेचं आहे। मीठ कमी करणं किंवा बंद करणं हे पण योग्य नाही, नाहीतर मग मीठ कमी पडल्यामुळे रुग्णाचा मृत्यू येऊ शकतो आणि मीठ जास्त झालं तर रुग्णाला पोटात पाणी वाढू शकतं। त्यामुळं लिव्हर सिरोसिसच्या व पोटात पाणी असणाऱ्या रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घेणं हे जास्त महत्वाचं आहे। आता डाएट विषयी पाहू। उन्हाळ्यामध्ये स्पायसी, ऑइली आणि हेवी फूड डायजेस्ट करायला जड जात। हेवी आणि स्पायसी डाएट ऐवजी इझिली डायजेस्ट होणारं अन्न हे लिव्हर साठी आवश्यक ठरतं। ज्या रुग्णांमध्ये पोटात पाणी असेल म्हणजे त्याला एंड स्टेज लिव्हर डिसीज असं म्हटलं जातं, त्या रुग्णांनी जादा प्रमाणात प्रोटीन खाणं हे पण आवश्यक आहे। साधारणपणे 60 ते 100 ग्रॅम प्रोटीनची लिव्हर सिरोसिस विथ असायटिस असणाऱ्या रुग्णांमध्ये आवश्यकता असते। त्यामुळं नॉनव्हेज खाणाऱ्या रुग्णांनी मासे आणि अंडी हे खायला पाहिजेत। व्हेज खाणाऱ्या लोकांनी व्हेज प्रोटीन्स हे जास्त प्रमाणात खायला पाहिजेत आणि अल्ब्युमिन पावडर किंवा प्रोटीन पावडर ही पण जादा प्रमाणामध्ये घेणं आवश्यक आहे। प्रोटीनचं योग्य प्रमाणात पचन व्हावं म्हणून फायबर्स डाएट असणं हे पण महत्वाचं आहे। त्यासाठी पालेभाज्या, फळभाज्या, इतर डाएटरी फायबर्स याचा आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे। जर आपण डाएट मध्ये प्रोटीन आणि सोडियम यांचं संतुलन योग्य प्रमाणामध्ये राखलं तर मग मॉडर्न होमिओपॅथीच्या औषध उपचारानं रुग्णाच्या पोटातलं पाणी लवकरात लवकर कमी होऊ शकतं, हे आम्हाला दिसून आलेलं आहे। तिसरी गोष्ट, हीट एक्सपोजर। लिव्हरचा पेशंट जास्त वेळ उन्हात राहिल्यामुळं डिहायड्रेशन, ब्लड प्रेशरचं फ्लक्च्युएशन, मेटाबॉलिक ऍसिडोसिस किंवा मेटाबॉलिक स्ट्रेस हा वाढू शकतो, जे लिव्हरच्या पेशंटसाठी प्राणघातक असू शकतो। म्हणून दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात जाणं टाळायला पाहिजे आणि शरीर थंड ठेवणं हे महत्वाचं आहे। अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फेक्शन। उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे लिव्हरच्या पेशंट मध्ये इम्युनिटी कमी होते आणि सहजासहजी इन्फेक्शन होऊ शकते। दूषित पाणी व बाहेरचं अन्न यामुळे इन्फेक्शन पटकन होऊ शकते व तब्येत बिघडू शकते आणि लिव्हरचा आजार हा बऱ्याच वेळेला आतून वाढत राहतो। रुग्णाला त्याची कल्पना येत नाही किंवा त्याचा अंदाज येत नाही, म्हणून वेळेवर आणि योग्य औषध उपचार घेणं आणि ते चालू ठेवणं हे खूप महत्वाचं आहे। आम्ही मॉडर्न होमिओपॅथीमध्ये अनेकदा असे रुग्ण पाहिले आहेत की उपचार सुरू केल्यानंतर रुग्णाला लगेच किंवा 1-2 महिन्यामध्ये बरं वाटायला लागतं, लक्षणं कमी होतात आणि रिपोर्ट मध्ये खूप सुधारणा दिसते, रुग्णाची तब्येत चांगली व्हायला लागते आणि रुग्णाला असं वाटू शकतं की ते पूर्णपणे बरे झाले आहेत। आणि इथेच काही रुग्णांची मोठी चूक होते, रुग्ण स्वतःहून उपचार थांबवायला बघतो। मध्येच उपचार थांबवले तर रुग्णाची परिस्थिती पुन्हा गंभीर होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं, मॉडर्न होमिओपॅथी ट्रीटमेंट मॉडर्न होमिओपॅथीच्या स्टँडर्ड मेडिकल गाईडलाईन्स नुसारच घेतली पाहिजे। मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती ही मी स्वतः रिसर्च केलेली उपचार पद्धती असून जी सायंटिफिकली डेव्हलप्ड आणि प्रूव्ड आहे। मी स्वतः गेल्या 30 वर्षामध्ये 2,15,000हून जास्त रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत। आमचा एकच उद्देश आहे, रुग्णाला सुरक्षित, सायंटिफिक बेस्ड प्रभावी उपचार करणं आणि आजारापासून मुक्तता मिळवून देणं।